आणि गणपतीची थोडीफार प्रोसेस काय असते काय नाही तो आपल्याला थोडक्यात सांगेल. तर मंगेश, काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? आपली चित्रशाळा ही 50 वर्षापेक्षा जुनी आहे. तर माझे वडील नी चालू केली ही चित्रशाळा. 1 फुटा ते 10 फुटाच्या मूर्तीला थोडक्यात असलेली प्रोसेस आणि थोडीफार ह्याच्या मेहनत काय सांगशील? बोलण्यात गेलं की असं आहे की मेहनत म्हणजे लहान मूर्त्यांमध्ये बारीक काम असतं आणि त्यामुळे तेवढी मेहनत पण लागते आणि त्याच्यासाठी वापरणारे कलर, रंग तर गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी ओमकार या युट्यूब चॅनलवर. तर आपण आलोय साकीनाका परिसरातील रावले चित्रशाळा या शाळेत आलोय आणि गणपती अवघ्या 2 महिन्यावर आहे आणि तुम्हाला पण आपल्या घरी छान छान बाप्पांची मूर्ती बसवायची असेल तर यांच्या चित्रशाळेला भेट द्या. तर यांच्याकडे उत्तम प्रकारची व सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहे. जसे की तुम्ही पाठी पाहू शकता की एक फुटापासून ते 7-8 फुटापासून सुंदर सुंदर बाप्पा आहेत. तर चला या बघूया आणि आनंद घेऊया बाप्पांचा. तुम्ही बघू शकता की यांच्याकडे तिरुपती बालाजी रूपात सुंदर बाप्पांची मूर्ती आहे. जसं तुम्ही बघू शकता की या साईडला पीओपीच्या मूर्त्या आणि या साईडला आपल्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. छान छान 1 फुटापर्यंत मूर्त्या आहे बघा. लालबागचा राजा आहे. तसे गणपतीचं कामही चालू आहे आणि इथे ब्राह्मण रूपी बाप्पांची पण पाटावर बसलेल्या मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्यांच्याकडे जर तुमचं मंडळ असेल तर यांच्याकडे मंडळासाठी 8, 9, 10 फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या आहे. तुम्ही बघू शकता ह्यासाठी वेगळा एक झोन केलाय. त्याच्यात तुम्ही बघू शकता की जय मल्हार रूपात पण बाप्पा आहे आणि इथे पण बाप्पा आहे बघा, गरुडावर बसलेला आहे. असे छान छान मूर्त्या यांच्याकडे आहेत. जर तुम्हालाही यांच्या कार्यशाळेला भेट द्यायचं असेल तर तुम्हाला मी खाली ॲड्रेस देईन. तर यांच्या शाळेला नक्की भेट द्या. आणि तर चला बघूया यांचे कलाकार जे गणपती बनवतात वगैरे त्यांच्याशी भेटूया आणि 2 शब्द बोलूया. तर मित्रांनो, हा आहे मंगेश आणि याचीच ही चित्रशाळा आहे. तर थोडक्यात आपण या शाळेबद्दल माहिती घेऊया आणि यांची खूप जुनी चित्रशाळा आहे. तर थोडक्यात यांच्याकडनं जाणून घेऊया शाळेबद्दल थोडी माहिती आणि गणपतीची थोडीफार प्रोसेस काय असते काय नाही तो आपल्याला थोडक्यात सांगेल. तर मंगेश, काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? आपली चित्रशाळा ही 50 वर्षापेक्षा जुनी आहे. तर माझे वडील नी चालू केली ही चित्रशाळा आणि आपल्याकडे 1 फुटापासून 15 फुटापर्यंत मूर्त्या मिळतात. इको फ्रेंडली पण मूर्त्या आपण बनवून देतो आणि तुम्हाला पाहिजे तसे डिझाईनमध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत आणि त्याच्यात बरोबर आपण मागी गणेशोत्सव, नवरात्रीच्या सर्व मूर्त्या आपण घडवतो. तर मित्रांनो, तो बघू शकता की यांच्याकडे अशा प्रकारची मूर्त्या भेटते. तर मंगेश, काय सांगशील थोडक्यात 1 फुटा ते 10 फुटाच्या मूर्तीला थोडक्यात असलेली प्रोसेस आणि थोडीफार ह्याच्या पाठची मेहनत काय सांगशील? ॲक्च्युली मेहनत म्हणजे लहान मूर्त्यांमध्ये बारीक काम असतं आणि त्यामुळे तेवढी मेहनत पण लागते आणि त्याच्यासाठी वापरणारे कलर, रंगकाम त्यासाठी खूप कलर कॉम्बिनेशन बघायला लागतं. मूर्ती आपले बाप्पा घरी बुक करायची असेल तर थोडक्यात त्यांना ऍड्रेस सांगू शकतो आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर उत्तम होईल. आपला हा कारखाना चांदोलीमध्ये आहे. चांदोली संघर्ष नगर बस स्टॉप आहे, त्याच्या अपोजिटलाच आपला हा कारखाना आहे, रावले गणपती चित्रशाळा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8104792196. कुणी पण कॉन्टॅक्ट करू शकतं. आपल्याकडे हवे तशा मूर्त्या अवेलेबल आहेत आणि तुम्हाला बनवून पण भेटतील. मित्रांनो, हा होता आपला मंगेश. खूप छान कलाकार आहे. आपली नोकरी जपून आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय. तर आता हे कार्यशाळा आहे आणि याचे वडील सांभाळतात. तर तुम्हालाही मंडळासाठी 10 फुटापर्यंत यांच्याकडे मूर्त्या आहेत आणि मूर्त्या एकदम सुंदर असतात.
रेडीमेड मूर्त्या कमी असतात, हे स्वतः मूर्त्या बनवतात, कलर काम, आखणी, परत डायमंडचं वर्क हे स्वतः करतात. तर तुम्ही सुद्धा ह्याच्या कार्यशाळेला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद. तर सॉरी कट. तर मित्रांनो, कट केलं काय?